नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस इन लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज बघणार आहोत आपण अलंकारिक शब्द। पोलीस भरती, सरळ सेवा भरती किंवा कुठलीही MPSC सारख्या परीक्षामध्ये 1 ते 2 मार्काला नक्कीच हे शब्द आलेले असतात। म्हणून मी तुमच्यासाठी महत्त्वाचे असे काही अलंकारिक शब्द घेऊन आले आहे। लक्ष देऊन ऐका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला परीक्षेत फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। चला तर मग वेळ वाया न घालवता आपण शब्द सुरू करूया। त्यातील 1 नंबर, काळजाचा तुकडा म्हणजेच अतिशय प्रिय व्यक्ती। नंबर 2, सिंह हृदय म्हणजेच धैर्यवान। 3, डोळ्यांचे पारणे म्हणजेच लाडकी व्यक्ती। सोनियाचा दिवस म्हणजेच अतिशय आनंदाचा दिवस। 5, अंधारातला कंदील म्हणजेच मार्गदर्शक। 6, हात आखडता घेणे म्हणजेच खर्च टाळणे। डोळ्यात तेल घालून पाहणे म्हणजेच बारकाईने पाहणे। मनाचे पंख फुटणे म्हणजेच फार आनंद होणे। आग ओकणे म्हणजेच प्रचंड रागावणे। काळीज थंड होणे म्हणजेच समाधान मिळणे। पाठीचा कणा म्हणजेच आधार। नाक मुरडणे म्हणजेच नापसंती दर्शवणे। डोळ्यात अंजन घालणे म्हणजेच फसवणे। तोंडाला पाणी सुटणे म्हणजे मोह होणे। अंगावर काटा येणे म्हणजेच भीती किंवा थरार। आकाश ठेंगणे होणे म्हणजेच फार आनंद होणे। पायाखालची वाळू सरकणे म्हणजे धक्का बसणे। छातीवर दगड ठेवणे म्हणजेच मनावर दडपण घेणे। कानावर पडणे म्हणजे ऐकू येणे। हृदय पिळवटणे म्हणजेच दुःख होणे। डोळ्यात पाणी येणे म्हणजे रडू येणे। डोळ्यांची भाषा न बोलता व्यक्त होणे। रक्त आटणे म्हणजेच फार त्रास होणे। तोंडावर पाणी पडणे म्हणजेच लाज वाटणे। डोके फिरणे म्हणजेच गर्व होणे। मनात घर करणे म्हणजेच खोल परिणाम होणे। रान पेटणे म्हणजे मोठा गोंधळ होणे। हातावर पोट भरणे म्हणजे मेहनतीने जगणे। जीव टांगणीला लागणे म्हणजेच भीतीत असणे। श्वास रोखला जाणे म्हणजेच तणाव वाढणे। मनाची पाल चुकचुकणे म्हणजे अस्वस्थता। अंगात जोश संचारणे म्हणजेच उत्साह येणे। छातीत धडधड वाढणे म्हणजे घाबरणे। डोळे दिपणे म्हणजे आश्चर्य वाटणे। डोक्यावर छप्पर असणे म्हणजे निवारा असणे। हृदयात घर करणे म्हणजे कायम स्मरणात राहणे। तोंड काळे करणे म्हणजे अपमान करणे। पायाला भिंगरी लावणे म्हणजे सतत फिरणे। हात टेकणे म्हणजे शरण जाणे। मन पोखरणे म्हणजेच सतत त्रास देणे। काळजाचा ठोका चुकणे म्हणजे अचानक भीती वाटणे। डोळ्यात स्वप्ने म्हणजेच आकांक्षा। नशिबाची साथ म्हणजे भाग्य लाभणे। छाती ताठ करणे म्हणजेच अभिमान बाळगणे। डोळ्यात धूळ फेकणे म्हणजे फसवणे। जीव ओवाळून टाकणे म्हणजे फार प्रेम करणे। तोंड बंद पडणे म्हणजे बोलता न येणे। मनाचा ठाव न लागणे म्हणजेच अस्वस्थ होणे। अंग झटकणे म्हणजे दुर्लक्ष करणे। छातीत धसका बसणे म्हणजे भीती वाटणे। हृदयाला हात घालणे म्हणजे भावनिक होणे। डोळे मिटणे म्हणजेच मृत्यू ललित अर्थ। पाय घसरणे चूक होणे। मनात कालवा वाहणे म्हणजेच विचारांची गर्दी। डोक्यावरून पाणी जाणे म्हणजे संयम सुटणे। हातातली वाळू निसटणे म्हणजेच संधी जाणे। जीव मुठीत येणे म्हणजे फार घाबरणे। तोंडाचा घास पळवणे म्हणजे संधी हिरावणे। मनाचा आरसा म्हणजे अंतर्मन। छातीत कळ म्हणजेच राग। हृदय विदीर्ण होणे अतिशय दुःख होणे। डोळ्यात चमक म्हणजेच उत्साह। मनाचा ठाव घेणे मन जिंकणे। हात साफ करणे म्हणजे चोरी करणे। डोळे विस्फारणे म्हणजेच आश्चर्य। जीव कासावीस होणे म्हणजे फार त्रास होणे। छाती दडपणे म्हणजेच तणाव।
पायाखाली जमीन सरकणे म्हणजे मोठा धक्का बसणे. मनाची कवाडे उघडणे म्हणजेच मुक्तपणे बोलणे. डोळ्यात अंधार येणे म्हणजे भोवळ येणे. अंगात काटा शिरणे म्हणजेच भीती. तोंडात बोटे घालणे म्हणजेच आश्चर्य. काळजात कळ येणे म्हणजे दुःख. डोक्यावर बसवणे म्हणजे फार मान देणे. मनाचा बांध तुटणे म्हणजे संयम सुटणे. हातावर हात धरणे म्हणजे निष्क्रिय बसणे. डोळे झाकणे म्हणजेच दुर्लक्ष करणे. छातीवर साप पिळवटणे म्हणजेच मत्सर. मन गलबलणे म्हणजेच भावनिक होणे. काळजावर घाव दुःखद घटना. डोळे मिटून विश्वास आंधळा विश्वास. पायात चक्रे अस्थिरता. हृदयात सल वेदना. तोंडावर पडदा म्हणजेच मौन. मनाचा दोर तुटणे म्हणजेच नाते तुटणे. अंगात वीज संचारणे म्हणजेच प्रचंड उत्साह. डोळ्यात राग म्हणजेच निराशा. छातीवर हात ठेवणे म्हणजे जबाबदारी घेणे. मनाचा ठेवा म्हणजेच आठवणी. डोळ्यातून आग म्हणजेच राग. हातातले निसटणे म्हणजे अपयश. छातीत गोळा येणे म्हणजेच दुःख. मनाचा ठाव न लागणे म्हणजेच अस्वस्थता. डोळ्यात काजळ म्हणजेच लाज. काळजाला हात सहानुभूती. डोके शांत ठेवणे म्हणजेच संयम. मनाचा कोंडमारा म्हणजेच मानसिक तणाव. डोळ्यात उजेड आशा. छाती भरून येणे म्हणजेच भावूक होणे. हृदयात उजाडणे म्हणजेच नवीन आशा निर्माण करणे. अशा प्रकारे आपले 100 अलंकारिक शब्द इथे संपलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.